आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश अजिबात टाळू नका. प्रेमळ भक्तांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा, हे गुरु माऊली आम्ही तुमचं बाळ आहो. नक्कीच भगवंत सांगतात, कोणतेही कारण असो रागावू नको, चिडू नको, मोठ्याने बोलू नको, मन शांत ठेव, विचार कर, नंतर अंमलबजावणी कर. त्रास फक्त तुलाच, सुख फक्त तुलाच, मन शांतीसुद्धा तुलाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुझे भले नक्कीच करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुझ्या विचारांत आहे. म्हणून माझ्या प्रेमळ भक्तांनो, विचार बदला म्हणजे तुमचे नशीब देखील बदलून जाईल. हीच मोठी गोष्ट तुम्हा प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. प्रेमळ भक्तांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा, हे गुरु माऊली आम्ही तुमचे बाळ आहो. आचार विचार हीच घराची आखणी आहे. प्रेम हा घराचा पाया असतो. थोर माणसे घराच्या भिंती असतात. सुख हे घराचे छत असते. जीवाला हा घराचा कळस असतो. माणुसकी ही घराची तिजोरी असते. गोड शब्द हे घरातील धन दौलत असते. शांतता ही घरातील लक्ष्मी असते आणि आत्मविश्वास हे घरातील देवस्थान आहे. दुजाभाव विसरणे ही घरातील तेजस्वी समयी असते. पैसा हा घराचा पाहुणा असतो. गर्विष्ठपणा हा घराचा वैरी असतो. नम्रता ही घराचे प्राण प्रतिष्ठा आहे. व्यवस्था ही घराची शोभा आहे. समाधान हे घराचे सुख आहे आणि सदाचार हा घराचा सुगंध आहे. चारित्र्य संपन्नता ही घराची कीर्ती आहे. अशा घरातच नक्कीच मामांची जागृत मूर्ती असते. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला नेहमी अशा पद्धतीने तुमच्या घराला ठेवायचं आहे. नेहमी आनंदी राहा, सुखामध्ये राहा आणि नेहमी परमेश्वरांचे नाम तुमच्या मुखामध्ये असू द्या. हीच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. प्रेमळ भक्तांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच तुम्ही प्रत्येक भक्तांकडे शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त होतील. कर्म चांगले कर. या संपूर्ण जगात काहीच तुझे नाही. फक्त मरेपर्यंत हे शरीर तुझे आहे, म्हणून तू त्याला जप. कळीचं युग चालू आहे. कोरोना एक झळक होऊन गेलेली आहे. कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार. कुणी रोगराईने तर कुणी महामारीने. सृष्टीचा विनाश होणार आहे, हे तर विधिलिखित पहिलंच लिहून ठेवलेलं आहे. हे जग बुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणार आहे. करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटची अंघोळ रस्त्यावर. लाखोंची गाडी तरी 4 बांबूवरच जायचं असतं. किती सोनं असलं तरी तोंडात फक्त आणि फक्त फुटका मणी. किती महागाईचे कपडे जरी असले तरी 1.25 मीटर पांढऱ्या कपड्यात जायचं असतं. आणि आता हे सर्व मिळवण्यासाठी पण नशिबात लागतं, हे देखील करोनाने प्रत्येकाला दाखवून दिलं. म्हणून कायम तुम्ही भक्तीत राहा. अजूनही वेळ गेलेली नाही. कारण प्रेमळ भक्तांनो, जी भक्तीमध्ये शक्ती आहे ती खरोखर प्रत्येकाला समजत नसते, तर ते समजण्यासाठी देखील आपलं भाग्य लागतं. अर्थात आपण बाळूमामांची सेवा करतो हे आपण आपल्या मनाने करत नसतो, तर गुरु माऊलींनी आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी निवडलेली आहेत. म्हणून तुम्ही नेहमी प्रत्येक काळी त्यांची निस्वार्थ मनाने भक्ती करा, निस्वार्थ मनाने सेवा करा. खरोखर भाग्यवंत ठराल. लक्ष्मी म्हणते, जग सर्व पैशावर चालते, पैसा नाही तर काही नाही, म्हणून मलाच किंमत. विष्णू म्हणतात, सिद्ध करून दाखव. त्यावेळी लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य दाखवते. अंत्ययात्रा चाललेली असते. लक्ष्मीवरून पैशांचा वर्षाव करते. तेथील सर्व लोक प्रेताला सोडून पैसे जमा करायला लगेच धावत असतात. लक्ष्मी विष्णूंना म्हणते की बघा, प्रत्यक्ष बघितलं पैशाला किती किंमत आहे. त्यावेळी विष्णू म्हणतात, प्रेत नाही उठले पैसा जमा करायला. लक्ष्मी म्हणते, प्रेत कसे उठणार, प्रत्यक्ष ते मेलाय. विष्णूंनी खूप सुंदर उत्तर त्यावेळी लक्ष्मींना नक्कीच दिले. ते म्हणाले, जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंतच तुला संपूर्ण जगात किंमत आहे. ज्या दिवशी आणि ज्या क्षणी मी या शरीरातून जाईल तेव्हा पैसा मातीमोलच होऊन जाईल. हे अगदी खरे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्ही फक्त चांगले कर्म करा. तुम्ही नेहमी तुमची नीतिमत्ता साफ ठेवा. नक्कीच हे गुरु माऊली तुम्हाला साधा काटाही टोचू देणार नाहीत. हा शब्द मात्र पक्का खरे.
कोणाचं भलं करायचंच असेल तर नका करू, पण कोणाचं वाईट विचार नक्कीच कोणाबद्दल करू नका. चांगल्या विचारांनी माणूस सज्जन बनू शकतो, पण वाईट विचारांनी मात्र माणूस दुर्जन म्हणजे दृष्ट बनायला वेळ लागत नसतो. म्हणूनच नेहमी चांगले विचार ठेवा, म्हणजे भगवंत तुम्हाला नेहमी चांगल्या पद्धतीने आशीर्वाद देत राहतील. कोणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, तर राग व्यक्त करत असेल, तर फक्त तुम्ही शांत राहा. कारण जर जळालाच काही नसेल तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते. हे मात्र अगदी खरे आणि एक अटळ सत्य. परमेश्वर कोणाचे पापी घेत नसतो आणि पुण्यही घेत नसतो. प्रत्येक व्यक्तीने केलेल्या कर्मांना व त्यानुसार मिळणाऱ्या फळांना नक्की स्वतः जबाबदार असते. म्हणून मित्रांनो, परमेश्वर सांगतो, प्रेमळ भक्ता, तुला आमचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर आम्ही आशीर्वाद द्यायला तयार आहो. पण लक्षात घे, जर तू नेहमी वाईट कर्म केलेले असतील, तुझे कर्म वाईट असतील, तर तुला कधीच आमचे आशीर्वाद मिळणार नाहीत. आणि सर्वात मोठी गोष्ट, परमेश्वर आपण केलेल्या वाईट कर्मांचे भोग कधी संपवत नसतो, कारण ते संपवता येत नसतात. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा आणि नेहमी भगवंतांचे आशीर्वाद नक्कीच तुम्ही प्राप्त करा. आपलं काम हे नक्कीच आपण वाहत्या पाण्यासारखं करत राहिले पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटेचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागून जातो. हे अगदी खरे. तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नको. कधी कधी तुझेच निर्णय चुकतात, पण माझे नाही. मी आहे ना तुझ्या पाठीशी, तुझ्या चुका दाखवायला. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, घाबरू नको, निराश होऊ नको. हा मग गया नाही, अभि जिंदा आहे. मी तुझ्या नेहमी सोबत आहे म्हटल्यानंतर तुला काळजी करण्याची नक्कीच गरज नाही. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर खरोखरच स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण गुरु माऊली म्हणजेच बाळू मामा संघर्ष करायची संधी त्याच भक्तांना देत असतात ज्यांच्यामध्ये क्षमता असते. आणि खरोखर ज्या भक्तांना नक्कीच घडवायचे आहे त्या भक्तांनाच भगवंत संघर्ष करण्याची संधी देतात. आणि नक्कीच तुम्ही संघर्ष करा आणि आपल्या जीवनाला अगदी आनंदी करा. मित्रांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की आई भगवंतांची भक्ती तर करतोय, पण भगवंतांची भक्ती ज्या क्षणापासून करण्यासाठी सुरुवात केलेली आहे त्या क्षणापासूनच खरोखर आमच्या जीवनामध्ये दुःखांचा वर्षाव होत आहे, तर याचा देखील अर्थ सांगतो. भगवंतांची भक्ती जेव्हा मनुष्य करतो, सर्वप्रथम बाळूमामांची सेवा करताच सर्वप्रथम हे गुरुमाऊली आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात. ते त्यांच्यावर दुःख आणून, संकटे आणून पण घाबरू नका. त्यांना आपली प्रत्यक्ष जग माहिती आहे की आपण किती जास्त दुःख सहन करू शकतो. म्हणून चिंता करू नका. आपल्याला जितके जास्त दुःख झेलता येतात तेवढंच दुःख आपल्याला ते देतात. बाकी या दुःखाने आपले जीवन कधीच नष्ट होत नसते. म्हणून तुम्ही नेहमी या दुःखांचा हसत हसत सामना करा आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही नेहमी सकारात्मक राहा. बाकी बाळूमामा जे काही देतील ते सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ देतील, हे मात्र सांगायची गरज नाही. हे मात्र नक्कीच खरे. भगवंत बोलतात, सुखासाठी कोणापुढे हात पसरू नको. वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी 2 हात कर. चांगली वेळ तुझी निश्चिंत येईल आणि सर्वात चांगले येईल. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, घाबरू नको, निराश होऊ नको. नक्कीच तुझ्या आयुष्यात सर्व काही ठीक होईल. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खरोखर खिल्ली उडवू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की नक्कीच तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. समतोल मनासारखे कोणतेही उरत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, नक्कीच लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दैयासारखे कोणतेही पुण्य नाही. नक्कीच पुण्य करा आणि आयुष्यात नेहमी चांगल्या पद्धतीने नक्कीच जगत चला. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरायचा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. सर्व दरवाजे जरी बंद असले तरी बाळूमामांच्या हृदयाचा दरवाजा आपण प्रत्येक भक्तांसाठी कधीच बंद नसतो. हे गुरुमाऊली आपल्या नेहमी पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकाला नेहमी आशीर्वाद देत असतात. हे मात्र नक्कीच खरे. तू कर्म चांगले करत जा. लक्षात ठेव, कर्म करत असताना तुला नक्कीच फळाची अपेक्षा करायची नाही. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या प्रत्येक कर्माला चांगले फळ हे तर आम्ही देतच असतो. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, अजिबात घाबरू नको आणि निराशी होऊ नको.
भक्तीचे नाम श्री संत सद्गुरू बाळूमामा, शक्तीचे नाम श्री संत सद्गुरू बाळूमामा, आनंदाचे नाम श्री संत सद्गुरू बाळूमामा, सुखाचे धाम श्री संत सद्गुरू बाळूमामा. जिथे आपण गुरुमाऊलींचे नाम घेईल तिथे हे गुरुमाऊली नक्कीच आपल्या पाठीशी राहतील आणि नेहमी आपल्याला आशीर्वाद देत राहतील. नक्कीच हे समजण्यासाठी देखील आपल्याला त्यांच्या भक्तीत राहावं लागतं. कोणती कारण असो, कधी रागावू नका, चिडू नका आणि सर्वात मोठी गोष्ट, आपण जे काही प्रयत्न करत असतो ते प्रयत्न फक्त दोन व्यक्तीला माहिती असतात, एक आपला अंतरात्मा आणि दुसरा परमात्मा. म्हणून नक्कीच तुम्हाला जेव्हा यश मिळेल तेव्हा प्रत्येकाला प्रत्यक्ष नशीब दिसत असते, पण त्यामागे केलेली प्रत्यक्ष मेहनत हे कोणाला दिसत नसते. हे अगदी सत्य. कोण म्हणतं मामा दिसत नाहीत? अहो नक्कीच मामाच तर दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. हीच तर खरी गोष्ट आहे भगवंतांची. नक्कीच मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर नक्कीच धन्यवाद. शब्द म्हणा, संवाद म्हणा, यांच्यासारखा जादूगर कोणी नाही, वेरी नाही किंवा यांच्यासारखा मित्रही नाही. केवळ पाहण्यालाच तुझा रंग कसा विचारण्यात अर्थ नसतो. हा प्रश्न शब्दालाच नक्की विचारायला हवा. छडरिंपुन्हा जे रंग असतील, माया, ममता व वात्सल्य यांना ज्या प्रत्यक्ष छडा असतील, नक्कीच त्यात तुम्ही शब्दांना बहाल करा. शब्द त्यात मिटून जातील. कोणाशी मतभेद जरी झाले, संघर्ष जरी झाले की शब्दांची निर्यात थांबली, हे नक्कीच समजा. नक्कीच मित्रांनो, प्रत्येक गोष्टी मिळून जातील. फक्त तुम्ही संयम ठेवा, गुरुमाऊलींचे नाम घ्या, ते अगदी निस्वार्थ मनाने. नक्कीच माझं नाव प्रत्यक्ष कळू देऊ नका असं म्हणणारी माणसं दोन प्रकारची. त्यापैकी पहिली नक्की भित्री आणि प्रसिद्धीनंतरच्या परिणामांना घाबरणारी, कुठंतरी टाळी वाजत असताना स्वतःच आई हात अडकलेली. म्हणूनच नक्की प्रसिद्धीनंतरच्या परिणामांना घाबरलेली. तर दुसरा प्रकार प्रसिद्धीलाच प्रत्यक्ष भिचकणाऱ्यांचा. म्हणून लक्षात घ्या, कोणतेही कारण असो तुम्ही कधीच निराश होऊ नका आणि नकारात्मक गोष्टींचा विचार कधीच करू नका. जितकं जास्त तुम्ही नकारात्मक राहाल त्यापेक्षा जास्त तुम्हाला संकटे येतील. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, घाबरू नको, निराशी होऊ नको. फक्त तू आमचे नाम घे, आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहो. माणसाला माणूस का म्हणायचं? तर तो माणसासारखा दिसतो म्हणून. तो माणसासारखा राहतो, तसाच जगतो व तसाच वागतो. आणि त्याहीपेक्षा भयानक गोष्ट म्हणजे तो विचार पण तसाच करतो. तसाच म्हणजे माणसाला नक्कीच साजेचा घोड्याला लावतात ती झापडं मधून दूर तरी केली जातात. माणसांची प्रत्यक्ष झापडं दूर कोण करणार? हे नक्कीच आपल्याला जर प्रश्न पडत असेल की एखादा व्यक्ती वाईट कर्म करत आहे आणि तो वाईट कर्म करत असताना देखील परमेश्वर त्याला भरभरून देत आहे, तर नक्कीच हे सत्य नक्कीच असतं. म्हणजे लक्षात घ्या, वाईट कर्म करणाऱ्याला प्रत्यक्ष सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि सध्याच्या वेळेमध्ये तर भगवंत अडचणी आणून देत नसतात, पण येणाऱ्या काळामध्ये त्याला त्याचे भोग भोगावेच लागतात. हे मात्र नक्कीच खरे. मन नावाचा कोपरा, माणूस नावाच्या सजीवात मन नावाचा कोपरा असतो. असंख्य गोष्टींचा दडलेला येथे खजिना असतो. काही स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असतो, तर काही स्वप्न अपूर्ण असल्याचा प्रत्यक्ष गंध येथे दरवळतो. आठवणींचा खेळ रोज चालू असतो. याच खेळात स्वतःलाच मात्र हरवून बसतो. पर्वा नसते कुणाला याची, जो तो आपली प्रत्यक्ष गरज भागवत असतो. मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या हिंदोळ्यावर जगत बसतो. समजून घेण्यास कठीण प्रत्यक्ष असला तरी अशक्य मात्र नक्कीच नसतो. म्हणून लक्षात घ्या, या मन नावाच्या कोपऱ्यामध्ये आपण प्रत्येकाने भगवंतांचे नाम ठेवावे. म्हणजे भगवंतांबद्दल नेहमी प्रेम करावे आणि भगवंतांची भक्ती करावी. एवढं मात्र नक्कीच प्रत्येकाने नेहमी करावे. कारण लक्षात घ्या, जी शक्ती प्रत्यक्ष भक्तीमध्ये आहे ती शक्ती अजून कोठेही उपलब्ध झालेली नाही. म्हणून जीवनाच्या वाटेवर चालत असताना किती जरी खड्डे आडवे नक्कीच आले, कितीही काटे जरी टोचले तरी निराश होऊ नका. कारण लक्षात घ्या, अडचणी जेव्हा माणसाला येत असतात तेव्हा माणसाच्या चालण्याचा वेग त्या अडचणी वाढवत असतात. कारण जर एखाद्या काट्यावरून जेव्हा माणूस चालतो तेव्हा तेथे माणूस वेग पायाचा वाढवत असतो. कारण तिथे जर नक्कीच एका जागीच थांबले तर वेदना ह्या जास्त होतात.
याच पद्धतीने भगवंत आपल्याही जीवनात प्रत्यक्ष आपल्याला अडचणी देतो, याचा अर्थ नक्कीच तो आपल्या जीवनात काही ना काही चमत्कार करणार आहे, हे मात्र नक्कीच खरे. मनाची तसेच स्वभावाची सुंदरता. शरीराची सुंदरता ही वयाबरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं. शेवटी काय, प्रत्यक्ष आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता व प्रामाणिकपणा आणि विनयशीलताच असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती अविविशी वाटत असतात. म्हणूनच बाहेर लक्ष दिव्यांची सुंदर आरस असूनही देवघरातील समीच्या तेजापुढं प्रत्येकजण नतमस्त होत असतो. आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं. आपल्या आवडत्या माणसांचं आपल्यासोबत असणंच हीच आयुष्यातील मोठी कमी असते. ते प्रत्येकाच्या प्रत्यक्ष वाक्याला येते असं कधीच नसते. आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठं, नशिबानं कधी भेटलीच तर हळूहळू प्रत्यक्ष आपण जतन करून ठेवावी. कदाचित पुन्हा ते भेटतील किंवा न भेटतील. नक्कीच मित्रांनो, माणूस नेमका कसा जरी असला, जर तो भक्तीत असला तर त्या माणसाला नक्कीच जीवनामध्ये समाधान मिळून जाते, हे मात्र नक्कीच खरे. आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे.